जणू काही क्षण वेळ थांबली होती. ती त्याच्या अगदी डोळ्यासमोर होती. इतक्या वर्षांनी जेव्हा त्याने तिला पाहिले तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहिला. आजही तिच्या चेहऱ्यावर 3 वर्षांपूर्वी सारखाच परकेपणा दिसत होता. आणि ती त्याला का लक्षात ठेवेल? तिने त्यालाही इतरांप्रमाणे आरसा दाखवला होता. पण अभय तिला कधीच विसरू शकला नाही. ही गोष्ट वेगळी होती की तिला विसरण्याच्या नादात तो स्वतःलाच विसरला होता. तो पूर्णपणे बदलला होता. नकळत तो तिच्या मागे चालला होता. सायलीने बेल वाजवली आणि लगेचच एका महिलेने दार उघडले. ती सायलीची आई होती. अभयने लांबून पाहिले आणि मागे वळाला. AC गाडीत बसताच त्याला जाणीव झाली की तो कडक उन्हात चालत होता. आजही सायली त्याच्या मनात तशीच होती जशी 3 वर्षांपूर्वी होती. अभय घरी आला आणि त्याच्या खोलीत पडला. 3 वर्षांपूर्वीच्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर फोटोच्या रूपात तरळू लागल्या. सायली खूप वेगळी होती. तिच्यासारखी ती एकच होती. तिला काहीही चुकीचं सहन होत नव्हते. चुकीचे बोलणे तर सोडाच, जर कुणी तिच्याकडे चुकीच्या हेतूने पाहिले तर ती त्याच्यासमोर उभी राहून त्याला धडा शिकवायची. इतकं की त्या व्यक्तीला तोंड लपवायला जागा राहायची नाही आणि तो त्याच्या चुकीबद्दल माफी मागायचा. ती तिच्या वडिलांची लाडली होती. तिचे पप्पा तिला त्यांचा मुलगाच म्हणायचे. पण आई त्यांना नेहमी ओरडायची की ती मुलगी आहे, त्यामुळे तिला इतकं डोक्यावर बसवू नका. पण वडील आणि मुलगी दोघेही हसून घालवायचे. अभयने तिला पहिल्यांदा ती कॉलेजमधून बाहेर पडताना पाहिले होते आणि त्याचे तिच्याकडे पाहून भान हरपले होते. तो भानावर तेव्हा आला जेव्हा ती थेट त्याच्यासमोर त्याच्या डोळ्यात पाहत त्याला विचारत होती, काय प्रॉब्लेम आहे तुमचा, की तुम्ही मला ओळखत आहे जे असे डोळे फाडून माझ्याकडे पाहत आहे? सायलीच्या डोळ्यात राग आणि घृणा होती. सॉरी मिस, माझे लक्ष दुसरीकडे होते. आय एम सॉरी. मुलींची फ्लर्ट करणाऱ्या अभयने पहिल्यांदाच घाबरून सॉरी बोलले होते. आज पहिल्यांदाच एका मुलीने त्याच्याशी अशा पद्धतीने बोलले होते. नाहीतर मुली त्याच्यासाठी वेड्या होत्या आणि हिच्यानंतर तो इतर कोणाबद्दलही विचार करू शकत नव्हता. पुढच्या काही दिवसात त्याने तिच्याबद्दल आणि तिच्या कुटुंबाबद्दल सर्व काही माहिती काढली होती. सायलीच्या घरी तिच्या आई वडील आणि तिच्या बहिणी राहत होत्या. तिचे वडील सरकारी कार्यालयात क्लार्क होते. तिची आई गृहिणी होती आणि तिच्या दोन्ही बहिणी शिकत होत्या. सायली सर्वात मोठी होती. नंतर सीमा आणि मीरा. सायलीच्या सुंदरतेचा त्याच्यावर इतका परिणाम झाला होता की तो बाकी सर्व काही विसरून गेला होता. अभय रघुनाथ देशमुख यांचा एकुलता एक मुलगा होता. अभय उंच आणि रुंद, गोरा रंग, हिरोसारखे व्यक्तिमत्व असलेला. प्रत्येक मुलगी त्याच्यासाठी वेडी होती. आज तो स्वतःच कोणाच्या तरी मागे वेडा झाला होता. ती एक हट्टी, जिद्दी मुलगी होती. गव्हाळ रंग, तीक्ष्ण नयन, खोल काळे डोळे. तो तिच्या चेहऱ्याच्या मोहकतेत हरवला होता. एका आठवड्यानंतर तो संदीप पाटील म्हणजे सायलीचे वडील यांना आधार देत त्यांच्या घरी घेऊन आला होता. ते आत येताच सर्वजण त्यांच्याकडे धावत आले. पप्पा, तुम्हाला काय झालं? अरे काही नाही बाबा, बस एक छोटासा ॲक्सिडेंट झाला आहे. मी पूर्णपणे ठीक आहे. या तरुणाने मला वेळेवर मदत केली, ते सायलीकडे पाहत बोलले. तेवढ्यात सायलीची नजर त्याच्यावर पडली. तिने अभयला पाहताच ओळखले आणि तिच्या कपाळावर सुरकुत्या पडल्या. तर ही इथेच राहते. अभयने आजूबाजूला पाहिले. ते सुमारे 150 क्षेत्रफळाचे 4 खोल्यांचे घर होते. एका बाजूला गुलाब, जाई आणि मोगरा लावलेली होती आणि संपूर्ण अंगण त्यांच्या सुगंधाने सुगंधित झाले होते. डोळ्यांना खूप आराम वाटत होता. चल बेटा, चहा घे. सुमनबाईंनी सायलीला चहा घेऊन येताना पाहिले तेव्हा म्हणाल्या, ज्या त्यांच्या नवऱ्याच्या शेजारी बसल्या होत्या. अभयने सायलीकडे एक नजर टाकली आणि लगेच नजर दुसरीकडे वळवली. पण सायलीला पूर्ण शंका होती की अभयने हे सगळं नाटक तिच्या घरी पोचण्यासाठी केलं होतं. अभय तिथून निघण्याआधी तो सायली सोडून सर्वांशी आपलेपणाने मिसळला होता. आता तो त्यांच्या घरी सारखा सारखा येऊ लागला होता. सायली तर कारण होतीच, पण त्याला तिथे जायला आवडत होते. असं वाटत होतं की त्याच्या आई आणि 2 बहिणी तिथे होत्या, ज्या त्याची वाट पाहत होत्या आणि त्याची काळजी घेत होत्या. त्याच्या स्वतःच्या आईकडे पार्ट्यांमुळे वेळ नव्हता आणि त्याच्या वडिलांकडे बिझनेसमुळे वेळ नव्हता. एकाच घरात राहूनही त्यांना भेटून बरेच दिवस झाले होते. इतके सगळे करूनही तो सायलीशी बोलू शकत नव्हता आणि सायली तिच्या आईमुळे इच्छा असूनही त्याला काहीही बोलू शकत नव्हती. त्याचा चेहरा पाहून तिचा पारा चढायचा
आणि रागाने त्याच्याकडे पाहण्याशिवाय ती दुसरं काहीही करू शकत नव्हती. याचे कारण तिची आई होती, जिला मुलगा हवा होता आणि ती अभयमध्ये तिचा मुलगा पाहत होती. त्या दिवशी अभय तिच्या पप्पांशी बसून बोलत होता. तेव्हा त्यांचा फोन वाजला आणि ते एक्सक्यूज मी म्हणून बोलायला गेले. काही वेळाने ते आले आणि त्यांचे बोलणे ऐकून अभयच्या पायाखालची जमीनच सरकली. रात्रीचे 2 वाजले होते, पण अभयची झोप उडाली होती. त्याला एक क्षण चैन देत नव्हते. जेव्हापासून त्याला हे कळले होते की सायलीचा साखरपुडा झालेला आहे आणि 6 महिन्यांनी लग्न आहे. आता एकच रस्ता होता, सायलीशी डायरेक्ट बोलणे. पण कसे? यामुळे तो रात्रभर झोपू शकला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा सायली कॉलेजमधून बाहेर आली तेव्हा तो भिंतीला टेकून तिची वाट पाहत होता. मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, प्लीज. मी तुला घरी सोडतो, आपण वाटेत बोलू शकतो. त्याचे डोळे विनंती करत होते. जे काही आहे ते इथेच बोला. इथे खूप वाढ वाटेल. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला घरी सुखरूप सोडेन. माझे ड्रायव्हिंग खूप चांगले आहे. तो मंद हसत म्हणाला. चला, ती काहीतरी विचार करून म्हणाली. अभयने पुढे जाऊन गाडीचा दरवाजा उघडला. ती आत बसली. काही मिनिटातच गाडी रस्त्यावर धावू लागली. बोला, काय बोलायचं आहे? तिने सरळ विचारले. ते मला हे सेंटेन्स मला समजले नाही. सायली, मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. अभयने दीर्घ श्वास घेतला आणि म्हटलं, तर अखेर आले तुमच्या मूळ रूपात. तर आता काय करणार? माझी बदनामी करून माझं लग्न मोडणार का? काय करणार? नाही सायली, मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्यासाठी काहीही वाईट विचार करू शकत नाही. जर तू मला परवानगी दिली तर मी काकांशी बोलेल. सध्या सगळं आपल्या हातात आहे. ते आपल्या प्रेमासाठी ऐकतील. तुम्ही प्लीज तुमचे तोंड बंद कराल का? मी काही शो पीस आहे का जो तुम्हाला आवडला आणि तुम्ही घेतला? प्रेम तर लांबची गोष्ट आहे. मी तुम्हाला सहन करू शकत नाही. तुमचं माझ्या घरी येणं मला आवडत नाही. माझ्या आयुष्यात तुम्हाला आणणं आहे. कोणत्या गैरसमजात तुम्हाला स्वतःला आठवत नसेल की तुमच्या आयुष्यात किती मुली येऊन गेल्या आहेत आणि त्या मुली तुमच्या संपत्तीवर फिदा होत्या. तुमच्यावर नाही, पण मला ना तुमच्यात इंटरेस्ट आहे ना तुमच्या संपत्तीत. मला माझे पप्पा आणि त्यांची इज्जत खूप महत्त्वाची आहे. आणि हो, पुन्हा कधीही माझ्या मार्गात येऊ नका. मला इथे सोडा. तुमचे बोलणे मी ऐकले आहे आणि तुम्हाला उत्तर पण दिले आहे. मी तुम्हाला यापेक्षा जास्त सहन करू शकणार नाही. सायली, तू माझा इतका तिरस्कार का करतेस? माझ्यात काय कमी आहे? कमी? अरे, तुमच्याकडे तुमचं स्वतःचं आहेच काय? पैसा तुमच्या वडिलांचा आहे. हा रूप रंग देवाची देणगी आहे. तुमचे चारित्र्य चांगले नाही. तुम्ही कोणतेही काम करत नाही आणि इतरांनी दिलेल्या वस्तूंचा फायदा घेऊन तुम्ही तुमचे काम पूर्ण करता. तर तुमच्यात आहे तरी काय? हे तेच शेवटचे शब्द होते जे ती बोलली होती. त्या दिवसांनंतर त्यांचे बोलणे होऊ शकले नाही. लग्न जसे जसे जवळ येत होते तसे तसे अभय तुटत होता. तो तिला त्याच्या डोळ्यासमोर दुसऱ्याची होताना कसे पाहू शकत होता? त्याने त्याच्या वडिलांना सांगितले आणि तिथला व्यवसाय सांभाळण्यासाठी अमेरिकेत आला. इथे आल्यानंतर अभयने तिला विसरण्यासाठी स्वतःला कामात झोकून दिले होते. पण तो तिला विसरू शकला नाही. त्याला माहीत होते की ती त्याच्यावर प्रेम करत नाही, पण तरीही ती त्याच्या मनात अभिमानाने बसली होती. आता जरी कोणतीही मुलगी त्याच्याकडे आली तर त्याच्यासमोर सायलीचा चेहरा येत असे आणि तो लांब जायचा. जसा जसा वेळ जात होता तशी सायली त्याच्या हृदयात एक गोड आठवण बनून राहिली होती. जेव्हा कधी त्याला तिच्याबद्दल माहिती काढून घ्यावी वाटेल तेव्हा तो विचार करत असेल की तिचे आता लग्न झाले असेल, तिला एखादी मुलंही असेल. तो 3 वर्षांनी परत आला होता आणि त्याची इच्छा नसतानाही त्याचे पाय त्या घरापर्यंत पोहोचले. पण जेव्हा त्याला कळले की ते लोक आता तिथे राहत नाहीत आणि त्यांना त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही, तेव्हा त्याचे मन खूप अस्वस्थ झाले. आणि आज 10 दिवसांनी त्याने तिला मैत्रिणीच्या घरून परत निघताना पाहिले होते. दुसऱ्या दिवशी तो त्या घरासमोर होता. बेल वाजवल्यानंतर काही वेळाने दार उघडले. सुमनबाईंनी सुरुवातीला त्याला ओळखले नाही. मग त्या त्याला आत घेऊन आल्या. त्यांनी त्याला सोफ्यावर बसवले आणि त्याची विचारपूस करू लागल्या. पण तो काळजीने त्यांच्याकडे पाहत होता. कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या काहीही नव्हते. आई, हे सगळं कधी घडलं? त्याने उभं राहून विचारले. काही क्षणातच त्या ढसाढसा रडू लागल्या. 2.5 वर्षांपूर्वी एका हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या पतीचा मृत्यू झाला होता
आणि मग ते लोक ते घर विकून या छोट्या घरात राहायला आले होते. मग तो सीमा आणि मीराबद्दल विचारू लागला. सायलीबद्दल विचारण्याची हिंमत त्याची नव्हती, पण त्याच्या हृदयाने त्याला मजबूर केले. त्यामुळे त्याने विचारले, माझी मुलगी सुकून गेली आहे. तिच्या वडिलांवर खूप प्रेम होते. मग राजेशनेही तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. आता ती स्वतःमध्येच हरवली आहे. गरज असली तरीही ती काहीही बोलत नाही. सगळी दुःख तिला एकसाथ मिळाली आहेत. त्यांच्या डोळ्यात एक अव्यक्त वेदना दिसत होती. ओहो, म्हणजे तिचं लग्न झालं नाही. हा विचार करून त्याच्या चेहऱ्यावरील ताण कमी झाला. संध्याकाळी जेव्हा ते जेवण करत होते तेव्हा त्यांनी तिला अभयबद्दल सांगितले. जेवताना तिचे हात थांबले. जेवणानंतर तिने तिच्या आईला त्याला इथे येऊ नको असे सांगायला सांगितले. मी त्याला कसे सांगू? त्याचा हात धरून त्याला घराबाहेर हाकलून लावू का? मी असं करू शकत नाही. आई, जेव्हा सगळेच आपल्याला सोडून गेले आहेत तर हा आपल्याला किती काळ साथ देईल? सगळेच स्वार्थी आहेत. आपल्याला कोणाचीही गरज नाही. तू त्याच्याकडून अपेक्षा का करतीये? तोही आपल्याला दुःख देऊन निघून जाईल, ती रागाने बडबडत होती. तो त्याच्या पलंगावर कूस बदलत पडला होता. जेव्हापासून त्याला कळले की तिचे लग्न झाले नाही तेव्हापासून त्याचे मन तिला पाहण्याची इच्छा करत होते. संपूर्ण रात्र अशीच गेली. दुसऱ्या दिवशी तो तिच्यासमोर होता. कशी आहेस? ठीक आहे. तिच्या कपाळावर संतापाच्या आठ्या उमटल्या होत्या. तिने अभयला एकदाही विचारले नाही की तो कसा आहे आणि स्वयंपाकघरात गेली. तो मंद हसला आणि सुमनबाईंकडे वळला. त्यांच्याशी बोलत असताना त्याने तिच्याकडे अनेकदा चोर नजरेने पाहिले होते. आजही त्याच्यापासून दूर होती. आता ती खूप शांत राहू लागली होती. तिच्या चेहऱ्यावरील तेज नाहीसे झाले होते. जणू काही ती जगण्याची इच्छा सोडून जगत होती असे वाटत होते. तिला या क्षणी असे पाहून अभयला त्याचे डोळे ओले झाल्यासारखे वाटले. तो जिथे बसला होता तिथून स्वयंपाकघर स्पष्ट दिसत होते. सायलीचे हात जेवण बनवण्यात व्यस्त होते. मध्येच ती इतर कामही करत होती. सुमारे 1 तासानंतर ती हात स्वच्छ करून बाहेर आली आणि सीमाला जेवण वाढवायला सांगून आत गेली. सीमा आणि मीराने सोफ्याच्या टेबलावर जेवण वाढले होते. जेवणात तुरीची, मसुरीची मिक्स डाळ, मुळ्याच्या पाण्याची हिरवी भाजी, भात, चपाती, काकडी, रायता आणि लाल मिरचीची लसूण चटणी होती. त्याला हे साधे जेवण खूप आवडले. अमेरिकेहून परतल्यानंतर आज त्याला त्याच्या कुटुंबाची साथ मिळाली. सायली सोडून सर्वांनी एकत्र जेवण केले. सायलीमध्ये झालेल्या बदलामुळे तो हैराण होता. जेव्हा जेव्हा तो सुमनबाईंना विचारायचा तेव्हा त्या काही सांगायचं टाळायच्या. आता तो तिथे वारंवार येऊ लागला होता. सायली एकतर ऑफिसमध्ये असायची किंवा त्याला पाहून तिच्या खोलीत जायची. त्याला तिच्याशी बोलायचे होते पण ती त्याला संधी देत नव्हती. त्या दिवशी जेव्हा तो आला तेव्हा सायली एकटीच होती. सुमनजी, सीमा आणि मीरासोबत बाहेर गेल्या होत्या. सायली, कशी आहेस? मी ठीक आहे. तिने अभयकडे न पाहता उत्तर दिले. तू अजूनही माझा इतका द्वेष का करतेस? उत्तर म्हणून तिने फक्त एकदा त्याच्याकडे पाहिले आणि ती तिथून जाणार इतक्यात अभय पुढे झाला आणि तिचा हात पकडला. प्लीज सायली, माझ्याशी बोल. माझा हात सोडा. ती हात सोडवण्याचा प्रयत्न करत ओरडली. अभयने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. सायलीच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याने आपोआपच तिचा हात सोडला. ती पटकन आत गेली आणि दार बंद केले. अभयला आश्चर्य वाटले की हिला काय झाले आहे. तो दारापाशी आला. आय एम सॉरी सायली. तुला दुखवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मला फक्त तुझ्याशी बोलायचे आहे. आय लव्ह यू सायली. तू माझ्याशी लग्न करशील का? नीट विचार कर आणि मग उत्तर दे. मी कोणतेही मोठे वचन देत नाही आहे, पण मी तुला नेहमी आनंदी ठेवेन. मी आता निघतोय. दार बंद कर. असे म्हणत तो बाहेर गेला. सायली, तू ठीक आहेस ना? तुझे डोळे लाल का झाले आहेत? सुमनजीने रात्री केसांमधून हात फिरवत तिला विचारले. सायलीने त्यांना अभयच्या प्रस्तावाबद्दल सांगितले. मग तू काय विचार केला आहे? आई, तुला माहीत आहे हे शक्य नाही. हे का शक्य नाही? एकदा त्याच्यावर विश्वास ठेवायचा प्रयत्न कर. सुमनजी तिच्या डोक्यावर हळुवारपणे हात फिरवत म्हणाल्या. मी एकदा राजेशवर विश्वास ठेवला होता ना. या सर्व लोकांचे दावे पोकळ आहेत. जरा ठेस लागली न निघून गेले. मी एकदा ते सहन केले आहे आई. मी पुन्हा ते सहन करू शकणार नाही. असे बोलताना तिचा आवाज रडवेला झाला होता. सगळे सारखे नसतात बेटा. माझं मन म्हणते की अभय तुला खूप आनंदी ठेवेल. एकदा तू. नाही आई, हे सगळे मुलगा बनण्याचं आव आणतात. जेव्हा मुलांची खरंच गरज असते ना तेव्हा ते गायब होतात.
तू त्याला माझ्यापासून दूर राहायला सांग. तिचे कटू स्वर आणखी कठोर झाले होते. तो तिला भेटण्याची आणि तिच्याशी बोलण्याची संधी शोधत होता. पण त्या दिवसांनंतर ती आणखी दूर राहू लागली होती. त्याने तिला आधीच एकदा गमावले होते आणि यावेळी तो तिला स्वतःपासून दूर जाऊ देऊ शकत नव्हता. ऑफिसमधून बाहेर पडताना सायलीची पावले अचानक थांबली. अभय तिच्या समोर होता. ये, मी घरीच जात आहे. तुम्ही जा, मी जाईन. ती त्याच्यासोबत जाण्यास तयार नव्हती. तुझ्याशिवाय मी आता कुठेही जाऊ शकत नाही. अभयच्या हसण्याने ती अनकम्फर्टेबल झाली. हे माझं ऑफिस आहे. सगळे पाहत आहेत म्हणूनच मी तुला यायला सांगत आहे. लोकांच्या नजरेने तिला गाडीत बसण्यास भाग पाडले. थँक्यू. मला पुन्हा कधीही बाहेर भेटू नका. तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते घरी बोला. तिच्या आवाजात वेदना होती. सगळं ठीक आहे ना सायली? काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग. तू काळजीत दिसतेस. मी ठीक आहे. ती चिडली होती. मग तू काय ठरवलं आहेस? त्याने थोड्या वेळाने विचारले. मला लग्न करायचे नाही. मी पुरुषांचा तिरस्कार करते. सगळेच पुरुष राजेश नसतात सायली. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुला कधीही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. अभय गाडी बाजूला थांबून तिच्या डोळ्यात पाहत बोलला. काही क्षण शांततेत गेले. तुम्ही वेळ वाया घालवू नका. माझं उत्तर बदलणार नाही आहे. तिने नजर चोरत दुसरीकडे पाहिले. पण अभय तिच्याकडे खोल नजरेने पाहत राहिला. ती डोळे खाली करून बसली होती. व्हाईट सलवार सूट आणि डोक्यावर दुपट्टा घेऊन नजर खाली करून ती बसली होती. गव्हाळ रंग, मोठे काळे डोळे आणि पापण्यांची झालर, सरळ नाक आणि गुलाबी होठ. ती खूप आकर्षक दिसत होती. त्याच्या एकटक नजर लावून पाहण्याने ती घाबरली होती. तुम्ही मला इथेच सोडवा, ती म्हणाली आणि तिने दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते लॉक होते. अभय तिच्याकडे आरामात पाहत होता. तिने तिच्या पापण्या वर करून अभयकडे पाहिले, जो तिच्याकडे खूप आरामात पाहत होता. ती घाबरली होती. भीती आणि अस्वस्थतेमुळे तिचे मोठे डोळे आणखी मोठे झाले होते. प्लीज तुम्ही मला इथेच सोडा. तिच्या आवाजात भीती होती. काय झालं? तू का घाबरतेस? मी इथेच आहे तुझ्यासोबत. अभयने तिचा हात आपल्या हातात घेतला. तिचा थंडगार हात घामाने भिजला होता, जो ती सोडवण्याचा प्रयत्न करत होती. माझा हात सोडा, ती रागवली होती. हसत अभयने तिचा हात सोडला आणि पुढे गाडी नेली. मी तुला इजा करण्याचा विचारही करू शकत नाही. तुला वाटलं होतं की मी इतका नीच आहे की मी तुझा फायदा घेईन? अभयने तिच्या घराजवळ गाडी थांबवत म्हटले. माझा विश्वास नाही, ती खाली उतरत म्हणाली आणि पटकन आत गेली. तो थोडा वेळ तिच्याकडे पाहत तिथेच उभा राहिला आणि मग गाडी चालू करून निघून गेला. तिला समजत नव्हते की अभयला या घरापासून कसे दूर ठेवायचे. ती त्याला घाबरत होती. तो अजूनही तिच्यावर प्रेम करत होता. सायली हे स्वीकारू शकत नव्हती. त्याला पाहून ती रागाने पेटायची. आई त्याला फक्त मुलगा म्हणत नव्हती, तर त्याला आपला मुलगाच मानत होती. तिला त्याच्या सत्यावर विश्वास नव्हता. काल जेव्हा ती त्याच्यासोबत येत होती तेव्हा ती त्याच्या चुकीच्या हेतूमुळे नाही, तर त्याच्या डोळ्यांमुळे घाबरली होती, जे सत्य बोलत होते. तिला स्वतःला लपवायचे होते आणि अभयला सर्व पडदे काढून तिला मिळवायचे होते. तिला वाटत होतं की तो आता येणार नाही, पण दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी तो पुन्हा तिच्या आईसोबत घरात बसला होता. ती सीमाचा हात धरून दात खात तिच्या खोलीत गेली. तुला त्यांच्याशी बोलण्याची काय गरज होती? ते कुत्रे होते, ते भुंकून निघून गेले असते. तू का बोलत होतीस? सायली आज हाफ डे करून घरी येत होती. तेव्हा तिने सीमाला रस्त्यात 2 मुलांना शिव्या देताना पाहिले. पण ताई, ती मुलगी आमच्यासोबत होती. ते लोक तिला छेडत होते. तुला तर काही बोलले नव्हते ना? ती स्वतः काहीच का बोलली नाही? काही झालं असतं तर? ते निघून गेले होते ताई, आणि जे तुझ्यासोबत झालं ते माझ्यासोबतही होईल असं आवश्यक तर नाही ना? सीमा, सायली ओरडली आणि मारण्यासाठी हात हवेत उंचावला, पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले. पण तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. तू पण असंच करत होतीस. मग तू तिला का ओरडत आहेस? आणि तिला काही होणार नाही. तिचा भाऊ इथेच आहे, अभय आत जात म्हणाला. आणि हा भाऊ तेव्हा कुठे होता? जेव्हा सायली पुढे बोलू शकली नाही. तिचा आवाज रडवेला झाला होता. ती तोंड वळवून उभी राहिली. तुला काय म्हणायचे आहे का? का? काही नाही, काही नाही भाई. तुम्ही या. सीमा अभयचा हात धरून बाहेर आली. अरे पण सायलीला काय झालं? ती काय म्हणते? अशी तर नाही आहे सायली. काही नाही बाई, ताई थोडी अपसेट आहे. सीमा त्याला परत आईकडे घेऊन आली.
सुमनजी त्यांच्या पदराने ओले डोळे पुसत होती. आई, तुम्ही का रडत आहे? अभयने सुमनजींना मिठीत घेतले. हे गेल्यापासून सायलीची ही अवस्था झाली आहे. मी काय करू? त्या रडत बोलल्या. तुम्ही तिचे लग्न करून टाकावे. जर राजेशने नकार दिला नसता तर आज ती तिचा संसार सांभाळत असती. आई, मला तुमचा मुलगा बनवा. मी सायलीला खूप आनंदी ठेवीन. अभयने त्यांना संकोचून विचारले. मला तर खूप आनंद होईल माझ्या बाळा, पण सायली ती तयार नाही होणार. जर तुमची काही हरकत नसेल तर मी बोलू सायलीशी. त्यांची परवानगी घेतल्यानंतर तो तिच्या खोलीत आला तर त्याने पाहिले की ती बेडवर शांतपणे बसली होती आणि अश्रू ढाळत होती. सायली. त्याने तिला हाक मारताच ती उभी राहिली आणि डोळे चोळले. लग्नाची तारीख काय ठेवायची? मी ते विचारायला आलो आहे. हा काय मूर्खपणा आहे. मी आईशी बोललो आहे आणि त्यांनी हो म्हटले आहे, पण मला हे मान्य नाही. का? आज मी या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाल्याशिवाय जाणार नाही सायली. एकतर तू हो म्हणशील किंवा नकार देण्याचे ठोस कारण सांगशील. त्याचा स्वर जोरदार होता. सायली बराच वेळ गप्प उभी राहिली. तुम्हाला माझ्याशी लग्न करायचे आहे ना? माझी एक अट आहे. तिने त्याच्याकडे पाहिले. मी फक्त एक नाही तर 1000 अटी पूर्ण करण्यास तयार आहे. अभयच्या चेहऱ्यावर हसू होते. तुम्हाला राजेशला भेटून त्याला विचारावे लागेल की त्याने माझ्याशी लग्न करायला का नकार दिला. हा काय मूर्खपणा आहे. मला राजेशकडून काही जाणून घ्यायचं नाही. त्याने असे का केले याच्याशी मला काही घेणं देणं नाही. जर तुला अजूनही वाटत असेल मला माहीत असणे महत्त्वाचे आहे तर तू मला सांग, दुसरं कुणी का? तुम्हाला जे काही समजायचं आहे ते तुम्ही समजू शकता, पण हीच माझी अट आहे. तुम्हाला मान्य असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे मग आई, मी कधीच राजेशकडे जाणार नाही आणि फक्त तुझ्याशीच लग्न करेन. तयारीत राहा. तो पहिल्यांदाच कठोरपणे बोलून गेला होता. ती त्याच्याकडे पाहत राहिली. त्या दिवशी ती घरी आली तेव्हा घराला कुलूप होते. आई तर घरीच राहते. सीमा मीरा ही घरीच असायला पाहिजे होती. असा विचार करून तिने तिच्या पर्समधून चावी काढली, कुलूप उघडले आणि आत आली. पाणी पिऊन ती नुकतीच बसली होती. तेवढ्यात दारावरच्या बेलचा आवाज ऐकून ती उठली आणि दार उघडले. समोर मीरा, सीमा, अभयबरोबर आई उभी होती. त्यांचे चेहरे फिके पडलेले होते. आईला काय झाले? ती त्यांच्याकडे धावली. त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यांना आत आणले होते. दीदी, आईचा रक्तदाब वाढला होता. मी तुला फोन केला पण संपर्क होऊ शकला नाही, म्हणून सीमा दीदीने अभय भैयाला फोन केला. डॉक्टरांनी आईला तणावापासून दूर ठेवण्यास सांगितले आहे. अभय भैया आईला वेळेवर गेला नाही. अभय भैया आईला वेळेवर घेऊन गेला नसता तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता होती. ते ऐकून सायली स्तब्ध झाली. आईला काही झाले तर ती काय करेल? अभयने तिचा फिका पडलेला चेहरा पाहिला आणि तिच्याकडे आला. इंजेक्शनमुळे तिची आई आज झोपली होती. स्वतःची काळजी घे. आईला अजिबात टेन्शन देऊ नकोस आणि आराम आणि मानसिक शांतीची गरज आहे तिला. त्यांच्यासमोर खुश राहा. फक्त तूच तुझ्या वडिलांना गमावले नाही, त्यांनीही त्यांचा नवरा गमावला आहे. त्यांना तुझी खूप काळजी वाटते. आज पहिल्यांदाच ती अभयसमोर मान खाली करून ऐकत होती. अभय निघून गेला होता. सीमा, मीरा जीवन झोपल्या होत्या. ती आईजवळ बसली होती. तिचे डोळे पाणावले होते. सायली, मला तुझे घर माझ्या डोळ्यांसमोर बसलेले पाहायचे आहे बेटा. आई, तू काय बोलतेस? तुला तर सगळं माहीत आहे. सत्य लपवता येत नाही आणि सत्य कळल्यानंतर कुणीही माझ्याशी लग्न करू शकणार नाही, हे असहाय्यपणे सांगत ती त्यांच्या केसांमधून बोटे फिरवत होती. तुझे दुःख मला जगू देणार नाही. अगं आई, असं बोलू नकोस. तू माझी काळजी करू नकोस. मी काळजी कशी करू नको? माझ्या आणखी 2 मुली आहेत. जर तू लग्न केले नाहीस तर त्यांचे काय होईल? तू अभयसाठी हो बोल. माझे मन म्हणते की तो तुझी खूप काळजी घेईन. आई, तुला माझी शपथ आहे. तू तयार हो सायली. ठीक आहे आई. तिने मान खाली घालून तिचे सर्व अश्रू गिळून टाकले. जेव्हा सुमननी त्याला सांगितले की सायली हो बोलली तेव्हा त्याचा विश्वासच बसला नाही. त्याला सायलीशी बोलायचे होते म्हणून सीमाच्या मोबाईलवरून नंबर चोरला. हो, मी आईसाठी काहीही करू शकते, पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. तुम्ही बास सायली, मला अजून काही जाणून घ्यायचे नाही. तू हे लग्न आईसाठी करत आहेस. मला माफ करा पण याशिवाय दुसरे कोणतेही कारण नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगणं खूप महत्त्वाचं आहे.
त्यानंतर तुम्हाला नकार द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. नाही, आता काही ऐकायचं नाही. आता आपण लग्नानंतरच बोलू. अरे पण ती काही बोलण्यापूर्वीच अभयने फोन डिस्कनेक्ट केला होता. एकदा तू माझ्या आयुष्यात आलीस की तुझ्याकडे कोणतेही कारण राहणार नाही. त्याने हसून फोन हातात घेतला आणि तो हवेत फेकून कॅच केला. आता त्याला त्याच्या आईबाबांशी पण बोलायचे होते आणि त्यांना पटवणे हे देखील एक कठीण काम होते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी नुसता नकारच दिला नाही तर त्यांच्या गरिबीची खिल्ली उडवली आणि अभयला अल्टिमेटम दिला की त्याने त्यांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करावे किंवा हे घर सोडावे. आणि अभयने घर सोडण्यात एक क्षणही वाया घालवला नाही. बाबांनाही अपेक्षित नव्हते. ते रागाने पेटले होते. मी या कवडीच्या अवकात नसलेल्या मुलींना चांगले ओळखतो. त्या नखरे दाखवून श्रीमंत मुलांना फसवतात. बाबा प्लीज, तुम्हाला माहीत नाही की ती तशी नाही आहे. तुम्ही तिला स्वीकारायला हवं बाबा. तुम्ही मला ओळखता. तुमचा माझ्या निवडीवर विश्वास नाही का? नाही अभय, ती मुलगी या घरात येऊ शकत नाही. ठीक आहे बाबा, मी जात आहे. जर मी परत आलो तर तिच्यासोबत येईल, नाहीतर नाही. आणि तो निघून गेला. मनोजसोबत राहून त्याला 4 दिवस झाले होते. तो तिथूनच त्याच्या ऑफिसला जायचा. ही त्याची स्वतःची कंपनी होती. आजही तो ऑफिसला निघणार होता तेव्हा वडिलांच्या ड्रायव्हरने त्याला एक लिफाफा दिला आणि बोलला, मोठ्या सरांनी पाठवला आहे. त्याने लिफाफा उघडलाही नव्हता तोच त्याचा मोबाईल वाजला. त्याच्या वडिलांचा फोन होता. तो हसला आणि त्याला वाटले की ते आपल्या मुलापासून दूर राहू शकत नाही आणि त्याने फोन उचलला. मला तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हते अभय. या जगात मुलींची कमी आहे का? तुला हीच मुलगी मिळाली का? बाबा, तुम्ही जे काही बोलता ते विचार करून बोला, कारण तुम्ही तुमच्या होणाऱ्या सुनेबद्दल बोलत आहात. सून? माय फूट. इतकी नीच मुलगी माझी सून होऊ शकत नाही. तिच्यापेक्षा कॉल गर्ल चांगली. बाबा, तो ओरडला आणि पूर्ण ताकदीने फोन जमिनीवर फेकला. मोबाईलचे तुकडे तुकडे झाले. मी जिच्याकडे कधीही वाकड्या नजरेने पाहिले नाही तिच्याबद्दल हे इतके घाण कसे बोलू शकतात? मनोज त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा राग शांत होत नव्हता. शांत हो अभय, ते तुझे बाबा आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. अरे इथं काय ठेवलं आहे? मनोजने लिफाफा उचलला आणि अभयला दिला. तू आता ठीक आहेस ना? अभयने लिफाफा घेतला. मनोज बाहेर गेला होता. अभयने लिफाफा उघडला तेव्हा त्यातून काही वर्तमानपत्रांचे तुकडे पडले. त्याने ते तुकडे उचलले. दिवसाढवळ्या एका मुलीचे किडनॅप. हेडलाईनवर त्याची नजर पडली. सरकारी खात्यातील एका कारकुनाच्या मुलीचे कॉलेजमधून परत येत असताना अज्ञात लोकांनी अपहरण केले. अपहरण केलेली मुलगी परत आली. 4थ्या दिवशी मुलीला अर्धमेल्या अवस्थेत घरासमोर फेकून देण्यात आले होते. मुलीला पाहताच वडील अटॅक येऊन मरतात. मुलीचे आणि तिच्या कुटुंबाचे नाव उघड केलेले नव्हते, पण सर्व काही वाचल्यानंतर त्याला हे सर्व कोणाबद्दल आहे ते समजले होते. आता त्याला सायली का बदलली होती ते समजले होते. सीमाला फटकारणे, शांत राहणे, तिच्या डोळ्यात अश्रू येणे, लोकांनी तिला पाहिल्यानंतर त्याच्या गाडीत बसणे, त्याने तिचा हात धरला की ओरडणे, राजेशला भेटण्याची अट घालणे, हे सगळं त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागले. नाही, हे खरं असू शकत नाही. तो सारखं स्वतःला समजावत होता. मग त्याला आठवले की ती आजही त्याला काहीतरी सांगू इच्छित होती. तो खाली वाकला आणि त्याच्या फुटलेल्या मोबाईलमधून सिम बाहेर काढले. त्याचे डोके वेदनेने जाम झाले होते. चेहऱ्यासोबत त्याचे डोळेही लाल झाले होते. तो ओठ दाबून गाडी चालवत होता. काही मिनिटातच तो तिच्या घरात पोचला. यावेळी तो सुमनबाईंसमोर मान झुकवून बसला होता. माझ्या सायलीची यात काही चूक नाही. तिने फक्त तिच्या मैत्रिणीला वाचवण्यासाठी. त्या फक्त रडत होत्या. यावेळी फक्त ते दोघेच घरी होते. त्या दिवशी तिचा शेवटचा पेपर होता आणि दुसऱ्या दिवशी तिच्या हळदीचा सोहळा होता, पण त्यांनी तिला रक्ताने लाल केली. 4थ्या दिवशी पहाटे 4 वाजता तिला दारात फेकून दिले होते. इथे तिला ICUमध्ये ॲडमिट करण्यात आले आणि तिथे तिचे वडील छाती धरून बसले. तिला तिच्या वडिलांना शेवटचे पाहताही आले नाही. ती रडत राहिली. पण जेव्हा ती घरी परत आली तेव्हा शेजारी आणि नातेवाईकांनी तिचे जगणं कठीण केले. राजेशने साखरपुड्याची अंगठी परत पाठवली. दररोज घराबाहेर अपशब्द लिहिलेले आढळून यायचे. ज्या लोकांसाठी ती जगाशी लढली त्यांनीच तिला समाजातून बहिष्कृत केले. आजपर्यंत ती तिच्या वडिलांच्या मृत्यूसाठी स्वतःलाच जबाबदार मानते. ती ऑफिसमध्ये त्यांच्या जागी काम करते, पण एक बहिरी आणि मुकी व्यक्ती बनून. सर्वांच्या नजरेत तिरस्कार आणि वासना आहे. त्या दिवसापासून तिच्यावर दररोज बलात्कार होत आहे.
कोणी त्यांच्या नजरेने केला तर कोणी शब्दांनी. अभयने त्यांना मिठी मारली. पोलिसांनी काय केले? पोलिसांनी पैसे खाल्ले आणि माझ्या मुलीची अशी चौकशी केली की जणू तीच गुन्हेगार आहे. काही काळानंतर पुराव्याअभावी त्यांनी केस बंद केली. त्यांनी डोळे पुसले. अभय त्यांना काही सांत्वन देऊ शकला नाही. आज 19 दिवस उलटून गेले होते. अभयची काहीच खबर नव्हती. सुमनबाईंची नजर वाट पाहून थकली होती. खरंच सायलीचे आयुष्य वाळवंटासारखेच राहील का, जिथे प्रेमाचा एक थेंबही राहणार नाही? अभयचा तरी काय दोष आहे? तो तिला या सत्याचं कसा स्वीकारू शकेल? जर सर्व काही ठीक झाले असते तर? त्यांनी सायलीकडे पाहत विचार केला. त्यांच्या हृदयातून एक तळमळ झाली. सायलीला त्यांच्या मनाची अवस्था माहिती नव्हती असे नाही. तिला माहीत होते की अभयने आईच्या आयुष्यातली एका मुलाची पोकळी भरून काढली होती आणि आज तो मुलगा तिच्यामुळे तिच्यापासून दूर गेला होता. ती आणखी एका अपराधी भावनेने दबून गेली होती. आईने तिला सांगितले होते की अभयला सत्य कळले आहे. तिला आधीच माहीत होते की हेच घडेल आणि म्हणूनच तिने स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रेमासारख्या गोष्टींवरून तिचा विश्वास उडाला होता. तिने राजेशला कधीच सांगितले नव्हते की तिला तो आवडतो, पण तिला त्याच्याबद्दल वेगळंच वाटत होतं. राजेशने तिला अनेक वेळा त्याच्या प्रेमाची खात्री दिली होती. तो तिला कधीही सोडून जाणार नाही असे वचनही दिले होते. आणि जेव्हा त्या वचनांची परीक्षा घेण्याची वेळ आली तेव्हा त्याने अंगठी परत केली होती. त्याच दिवशी तिला प्रेमाची वास्तविकता उघड झाली होती. तो एकदाही तिला भेटायला आला नाही आणि जेव्हा अभयने तिच्यासमोर त्याचे प्रेम व्यक्त केले तेव्हा जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या होत्या. आई, खूप दिवस झाले अभय भैया आले नाही. मी त्यांना फोन करू का? कुठे आहे काय माहीत नाही. सीमाने तिच्या आईला विचारले आणि फोनकडे जाऊ लागली. नाही सीमा, तो बिझी असेल. त्याला त्रास देऊ नकोस. तो फ्री झाल्यावर येईल. त्याने सीमाला थांबवले आणि मग तो 2 दिवसांनी आला होता. सायली स्वयंपाकघरात होती. सीमा आणि मीरा त्याच्याकडे धावत आल्या. तुम्ही इतक्या दिवस कुठे होता? माहिती आहे का आम्ही तुम्हाला किती मिस करत होतो. दोघेही नाराज होत्या. त्यांचा निस्वार्थी प्रेमामुळे अभयच्या ओठांवर हास्य आले होते. त्यांना भेटल्यानंतर तो सुमनजींकडे गेला, ज्या औषध घेऊन झोपल्या होत्या. तो त्यांच्या पायाजवळ बसला तर सायली फक्त हा विचार करत होती की तो आता इथे का आला आहे. थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि तो बसलेला दिसला. अभयशी थोडा वेळ बोलल्यानंतर त्या सायलीकडे गेल्या. त्यांच्या डोळ्यात आनंद ओसांडून वाहत होता. त्यांनी सायलीला सांगितले की अभय तिच्यासोबत कोर्ट मॅरेज करू इच्छितो. पण आई, आता पण का? हे कसे शक्य आहे याबद्दल ती गोंधळी होती. बेटा, आता सगळं ठीक होईल. तू तुझे डॉक्युमेंट दे आणि या अर्जावर सही कर. त्यांनी डॉक्युमेंटची लिस्ट आणि ती अर्ज तिच्या हातात दिला आणि त्या खोलीत गेल्या जिथे दोन्ही बहिणींनी अभयला वेढले होते. आणि त्यांचे चेहरे आनंदाने चमकलेले पाहून सायली काहीच बोलू शकली नाही. 1 महिना झाला होता. आज तिला हे घर सोडायचं होतं. संध्याकाळचे 4 वाजले होते. नशिबाने तिच्यासाठी काय ठेवले आहे याची तिला काळजी वाटत होती. ती त्याच्या नजरेला कशी नजर मिळवू शकेल या विचाराने तिचं डोकं दुखत होते. विचार करूनच माझं डोकं फुटत होतं. तिने ग्रीन बॉर्डर असलेली रेड रंगाची साडी आणि ग्रीन रंगाचा ब्लाऊज घातला होता. मीराने तिचा हलका मेकअप केला होता. रेड कलरची लिपस्टिक आणि ग्रीन लांब कानातले घालून ती खूप सुंदर दिसत होती. दुपारी 3:30 वाजता ते रजिस्टर ऑफिसमध्ये पोचले. अभय आणि मनोज आणि त्याच्या पत्नीसह त्यांची वाट पाहत होता. लग्न झाले होते. तिच्या भांगात कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र होतं. पण अभयच्या डोळ्यात पाहण्याची तिची हिंमत नव्हती. लग्नापूर्वीच अभय एका फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला होता. पण मनोज खूप नाराज होता. मनोजच्या घरी सर्वांनी जेवण केले आणि मग आई, सीमा आणि मीराला घरी सोडल्यानंतर तो सायलीसोबत फ्लॅटवर आला. सायली बेडरूममध्ये पोचली तेव्हा अज्ञात भीतीमुळे तिचे हृदय धडधडण्याचे सर्व रेकॉर्ड तोडत होते. या लग्नाचं काय भविष्य असेल? आणि त्याहूनही मोठं म्हणजे तिने आजपर्यंत स्वतःला त्याचे बनवण्याचा विचारही केला नव्हता. आराम कर सायली, वॉशरूम तिथेच आहे. तुझे कपडे इथे या कपाटात आहेत. कपडे बदल आणि झोप. मी पुढच्या खोलीत आहे. तुला काही अडचण आली तर मला सांग. अभय त्या खोलीच्या चाव्या देऊन बाहेर गेला होता. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. अभयला जाग आली तेव्हा जवळजवळ 8 वाजले होते. तो बाहेर आला तर त्याने पाहिले की ती स्वयंपाकघरात आहे. सायलीला आहट होताच तिने मागे वळून पाहिले.
तर तो स्वयंपाकघराच्या दाराशी हाताची घडी घालून उभा असलेला दिसला. नजरेला नजर भिडली आणि तिने पटकन डोळे फिरवले. अभयच्या चेहऱ्यावर हसू आले. तिने पिंक रंगाची साडी घातली होती. तिने केस व्यवस्थित बांधलेले होते, डोळ्यात काजळ घातलेले होते आणि साडीची मॅचिंग लिपस्टिक होती. तिच्या कपाळावर एक छोटीशी टिकली आणि सिंदूर लावलेला तिला आणखी सुंदर बनवत होता. तो फक्त तिच्याकडे पाहत होता आणि त्याच्या असे पाहण्याने तिचा चेहरा लाल होत होता. सायली, तयार हो. मी तुला ऑफिसमध्ये सोडतो आणि तिथून निघतो. ऑफिस? हो का? तुला जायचं नाही आहे का? तो तिच्याकडे आला. मला वाटतं तू काही दिवस काम करत राहावं, त्यानंतर तू तुझ्या मनाप्रमाणे करू शकतेस. हो, ती हळूच म्हणाली. थोड्या वेळाने तो तयार झाला तेव्हा नाश्ता आधीच तयार होता. त्याला बटाट्याची पराठे खूप आवडायची. अरे, तू जेवत आहेस की नुसता वास घेत आहेस? खा, खूप छान झाले आहेत. जेवताना तो सायलीला म्हणाला. तू तयार आहे का? हो, स्वयंपाकघर थोडे स्वच्छ करायचे आहे. नाही, मेड करेल, तू खाली ये, मी गाडी बाहेर काढतो. सायलीने तिचा टिफिन हँडबॅगेत ठेवला आणि त्याचा टिफिन घेऊन खाली आली. हा तुमचा टिफिन आहे. अरे हो, थँक्यू, बोलत तो हसला. ऑफिसमध्ये पोचल्यावर तिने लोकांचे आश्चर्यचकित झालेले चेहरे पाहिले. त्यांनी दिखावा म्हणून तिला शुभेच्छाही दिल्या होत्या, पण दिवसभर तिला अनेक आवाज ऐकू आले होते. अशा मुलींची लग्न होतात? अरे खरंच यार, तिनेही काही न सांगता केलं असेल. जेव्हा मुलाला कळेल तेव्हा तो देईल सोडून. तसे काहीही बोल, पण माल तर भारीच आहे. आणि मग हसायचे. तसे काही लोक खुशही झाले. संध्याकाळी बाहेर आली तेव्हा अभय तिथे उभा होता. तुम्ही? मी स्वतः आले असते का? माझ्यासोबत यायला आवडत नाही आहे का? नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला माहीत आहे, मी फक्त मस्करी करत होतो. चल आईला भेटायला जाऊया. तो हलकेच हसला. तिने आईला पाहिले तेव्हा तिला असे वाटले की जणू तिला नवीन जन्म मिळाला आहे आणि ती परत नव्याने जगू लागली आहे. तिने पण हसून खात्री दिली की तीही आनंदी आहे. अभय तिची खूप काळजी घेत होता. वेळ हळूहळू जात होती. तिचा हरवलेला आत्मविश्वास परत येत होता. आता तिला ऑफिसमध्ये बकवास बोलणाऱ्यांची भीती वाटत नव्हती. ती त्यांच्या नजरेपासून लपत नव्हती. उलट ती त्यांच्या नजरेला नजर देऊन बोलत होती आणि त्यांना उत्तरही देत होती. बोलणाऱ्यांची तोंड बंद झाली होती आणि रोखून पाहणाऱ्यांच्या नजरा खाली झाल्या होत्या. आजही अभय दुसऱ्या खोलीत जात असे. त्याने कधीही तिला जबरदस्तीने मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. आता तीही त्याच्या मनापासून आदर करू लागली होती. तो तिच्याशी बोलत नव्हता असे नव्हते. तो तिला स्वयंपाकघरात मदत करत असे. ते एकत्र TV पाहत असत, खरेदीला जायचे आणि अनेकदा तिच्या घरी जायचे. पण जेव्हा जेव्हा सायली त्याला त्याच्या आईबाबांना भेटायला जायची का विचारायची तेव्हा तो कडक शब्दात नकार देत असे. का ते विचारण्याचे धाडस तिचे कधी झाले नाही. त्या दिवशी ती बाल्कनीत बसून आकाशाकडे पाहत होती. विचारांमध्ये इतकी हरवली होती की तो तिच्या शेजारी येऊन बसला आणि तिला ते कळलंही नाही. काय विचार करत आहेस? तुम्ही कधी आले? मला कळलंही नाही. वर बघून काय विचार करत होतीस? काही नाही, मी चंद्राकडे पाहत होते. किती सुंदर आहे तो. माझा चंद्र त्याहूनही सुंदर आहे. त्यावर तर डाग आहेत, पण माझ्या चंद्रावर कोणताही डाग नाही आहे. सायलीने त्याच्याकडे पडलेल्या चेहऱ्याने पाहिले. तो तिच्या डोळ्यात पाहत होता. ती उठली आणि निघून जाऊ लागली. पण अभयने तिचा हात धरला आणि तिला आपल्याकडे ओढले. ती यासाठी तयार नव्हती, त्यामुळे ती अचानक त्याच्या छातीजवळ आली आणि त्याचे तिला त्याच्या मजबूत हातांमध्ये धरले. हे काय? आज तू माझा ऐक, तो मिठी घट्ट करत बोलला. भूतकाळात जगणं थांबव आता. तुझे अस्तित्व फक्त त्या 3 दिवसांपुरतेच मर्यादित आहे का? त्या पलीकडेही पहा, जीवन खूप सुंदर आहे आणि तू ते जगण्याऐवजी फक्त ते घालवत आहेत. मी तुझ्यासोबत आहे आणि जरी मी नसलो तरी देवाचा हा आशीर्वाद वाया घालवू नको. तिने अभयच्या डोळ्यात पाहिले, जिथे फक्त प्रेम होते, कोणतेही प्रश्न नाहीत, काहीही जाणून घेण्याची इच्छा नाही. ती काही बोलण्यापूर्वीच तिला जाणवले की ती बाल्कनीत त्याच्या इतक्या जवळ उभी आहे. लाजेने लाजून तिने पुन्हा सुटका करण्याचा प्रयत्न केला. प्लीज कुणी पाहिले तर बघू दे. काही भीती नाही, मी माझ्या कायदेशीर पत्नीसोबत आहे. तो तिच्या भीतीचा आनंद घेत होता. हे आज तुम्हाला काय झालंय? सोडा मला, ती असं म्हणाली आणि अभयने तिला जाऊ दिलं. पण तिच्या मनाला काहीतरी घडत होतं.
आय एम सॉरी, ते अचानक माझ्या तोंडातून बाहेर पडले. ती लाजून म्हणाली, मला हेच तर हवे होते की तू असं बोलावं. तो हसत म्हणाला. सोनेरी संध्याकाळने आपले पंख पसरायला सुरुवात केली होती. आकाशात उडणारे पक्षी घरी परत येत होते. हलका गुलाबी रंगाची छटा होती वातावरणात आणि वातावरण खूप सुंदर झाले होते. आज तिला अभयसोबत जायचे होते. अभयच्या सांगण्यावरूनच तिने काळी बॉर्डर असलेली मरून रंगाची साडी घातली होती. ब्लॅक सँडल घालून तिने स्वतःकडे एक नजर टाकली आणि मग बाहेर आली. अभयने तिच्याकडे पाहिले. ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या डोळ्यात कौतुक होते. पण एकही शब्द न बोलता तो तिच्यासोबत गाडीतून बाहेर पडला. सायली, आज मी तुला आईबाबांना भेटायला घेऊन जात आहे. खरंच? ती आनंदाने म्हणाली. हो, पण ते दोघेही आपल्यावर खूप रागवलेले आहेत आणि त्यांना तुझ्या भूतकाळाबद्दलही माहिती आहे. तुला माहिती आहे, मी त्यांना ते समजावू शकलो नाही. ठीक आहे अभयजी, ती प्रेमाने म्हणाली. मला समजते, काळजी करू नका. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, त्यांना जे वाटतं ते बोलण्याचा. ओ हो, थँक्स सायली. आणि हो, तू जी शिवाय माझे नाव घेऊ शकतेस. तो रिलॅक्स झाला आणि हसला. थोड्याच वेळात गाडी मोठ्या बंगल्यासमोर आली. अभयला पाहताच वॉचमॅनने गेट उघडले. पोर्चमध्ये गाडी पार्क करून त्याने तिचा हात धरला आणि हळूच बोलला, हे तुझं सासरचं घर आहे. ती त्याच्यासोबत संकोचून आत आली होती. तिने फक्त चित्रपटांमध्ये अशी घरे पाहिली होती. समोरच्या सोफ्यावर एक माणूस मोठ्या थाटात बसला होता. वय 50-55 वर्षांचा असावा. नेव्ही ब्लू सूट घातलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर या वयातही चमक होती. त्यांच्या केसांमध्ये किंचित पांढरा रंग चमकत होता. ते खूप गंभीरपणे बसले होते. त्यांच्या शेजारी त्यांच्याच वयाची एक महिला बसली होती. त्यांनी काळी साडी घातली होती, जी त्यांना शोभून दिसत होती. अभयला पाहून ते दोघेही उत्सुकतेने त्यांच्याकडे आले. इतके दिवस आईवर कोण नाराज राहतं? त्यांनी त्याला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. बाबांनीही कोणतीही तक्रार न करता अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याला मिठी मारली होती. जेव्हा तिने त्यांचा पाया पडून आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी तिच्या डोक्यावर बेमन होऊन हात ठेवला होता. कदाचित ते तिला स्वीकारू शकत नव्हते. पुरे झाले अभय, आता बास, घरी परत ये, बाबा अभयला म्हणाले. त्यांचा स्वर कडक होता, पण त्यात लपलेल्या विनंतीने सायलीला दुःखी केले होते. हो अभय, आम्ही तुझ्याशिवाय राहू शकत नाही. प्लीज आता ये. आम्ही हे 6 महिने मन मारून जगत होतो. आई रडू लागली होती. आई प्लीज स्वतःला सावर. सायली आता माझी पत्नी आहे, ती माझी जबाबदारी आहे. मी तिच्याशिवाय येऊ शकत नाही. आणि बाबा सायलीला, आता बाप आपल्या मुलाला काही बोलू शकत नाही का? आम्ही पण तुझ्या लग्नाची काही स्वप्न पाहिली होती, पण तू अशा प्रकारे लग्न केलंस की मी काहीही करू शकलो नाही. आता तुझ्या बायकोसोबत शांतपणे इथे ये. मी उद्या तुम्हाला फोन करेन बाबा. मी आता निघतो. त्याला त्यांचे सायलीशी असे वागणे आवडले नाही आणि तो परिस्थिती आणखी बिघडून इच्छित नव्हता. तुम्ही इथे राहिले पाहिजे. तुम्ही मला कधीच सांगितलं नाही की तुम्ही माझ्यामुळे त्यांच्यापासून दूर झाले. ते चुकीचे नाही आहे. ते त्यांच्या आवडी आणि स्टेटसनुसार तुमचं लग्न करू इच्छित होते. आणि जेव्हा तुम्ही माझ्यामुळे नकार दिला, त्यामुळे त्यांचे रागवणे योग्य होते. तुम्हाला त्यांच्याकडूनच माझ्याबद्दल कळलं, बरोबर? ती शेवटची होती अडखळत बोलली. अभयने तिच्याकडे पाहिला आणि मान हलवली. पण तू तिथे ॲडजस्ट करू शकणार नाहीस का? तुम्ही तिथे राहणार नाही का? ती हसली. ठीक आहे, तुझे आवश्यक सामान पॅक कर. आपण उद्या संध्याकाळी निघू. काही ब्लू कलरच्या भिंतीबरोबर गडद ब्लू कलरचे पडदे होते. फरशीवर मोठे ब्लू कलरचे कार्पेट टाकलेले होते. एका बाजूला एक किंग साईड बेड होता, ज्याच्या बाजूला साईड टेबल होता. खोलीच्या दुसऱ्या बाजूला 4 स्टायलिश खुर्च्या असलेले काचेचे ग्लास टेबल होते. बेडच्या शेजारी एक वॉर्डरोब होता आणि त्याच्या बाजूला एक ड्रेसिंग रूम होता. तिथे एक अटॅच बाथरूम होते. आज रात्री पहिल्यांदाच ते एकाच खोलीत एकत्र होते. या राजवाड्यासारख्या घरात येताना त्यांनी कल्पनाही केली नव्हती की घर कितीही मोठे असले तरी हे नवरा बायको एकाच खोलीत राहते. सायलीने खाली झोपण्याचा निर्णय घेतला, पण ब्लँकेटही एकच होते. खूप उशीर झाला आहे, आता झोप. अभयने टॉवेलने चेहरा पुसत म्हणाला. ते मी विचार करत होती की मी खाली झोपते. तिने अभयकडे पाहिले. खाली? पण का? आपण दोघेही या बेडवर आरामात झोपू शकतो. मग आपण दोघे? सायलीने लपवण्याचा प्रयत्न करूनही तिच्या आवाजात भीती स्पष्ट दिसत होती. हा ये. नाही, आपण. ती नाही म्हणत मागे सरकली. अभय तिच्याकडे पाहत पुढे गेला. का? आपण एकाच बेडवर एकाच ब्लँकेट खाली एकत्र का झोपू शकत नाही?
त्याने तिचे खांदे धरले आणि तिला स्वतःकडे वळवले. सायलीने त्याच्याकडे पाहिले. तो ग्रे लोअर टी शर्टमध्ये तिच्या अगदी जवळ होता. उंच गोरा रंग, गडद तपकिरी केस आणि बळकट शरीरयष्टी. तो खरोखरच देखणा आणि स्मार्ट होता. तिने लगेच तिची नजर हटवली. ही कोणत्या प्रकारची नजर होती ज्याने तिला मोहित केले होते, की आजच तिने त्याच्याकडे इतक्या बारकाईने पाहिले होते. ती नकळतपणे तिचे ओठ चावत विचार करू लागली. तेव्हाच तिला कळले की ती त्याच्या मिठीत आहे. हे काय करताय तुम्ही? ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. अभय तिच्या जवळ जात होता. जणू काही त्याला तिचे बोलणे ऐकूच येत नव्हते. तिचा घसा कोरडा पडू लागला होता. तिच्या कपाळावर एवढ्या थंडीतही घाम फुटला होता. ती बोलू शकत नव्हती. जेव्हा अभय खाली वाकला तेव्हा तिने भीतीने तिचे डोळे मिटले. दुसऱ्या क्षणी ती त्याच्या मजबूत बाहूंमध्ये होती. त्याने तिला बेडवर झोपवले होते. तिने डोळे उघडले तेव्हा तो तिच्याकडे एकटक पाहत होता. तू इतकी का घाबरतेस सायली? तुझ्या संमतीशिवाय मी तुला कधीच मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही. आपण एकाच बेडवर असतानाही ते अंतर ठेवू शकतो. तुला माझ्यावर तेवढा विश्वास ठेवावा लागेल, तो उठत म्हणाला. सायलीचे डोळे अश्रूंनी भरले होते. माहीत नाही ही कसली भावना होती. ती त्याच्यावर संशय कसा घेऊ शकते? तिला हे काय होत होते? हे प्रेम असू शकते का? नाही, हे कसं शक्य आहे? असं नाही आहे, तिने स्वतःला समजावलं. तिने त्याच्याकडे पाहिले तर तो झोपला होता. तिने थोडा वेळ त्याच्याकडे पाहिलं. मग अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिने कूस बदलली आणि झोपली. आज तिला असं वाटलं की तिची कोणती तरी वस्तू हिरावून घेतली आहे. सकाळ खूप सुंदर होती. ती लवकर उठली होती. आंघोळ करून पूजा केल्यानंतर ती लॉनमध्ये गेली. सकाळच्या सूर्याचा मंद लाल रंग आकाशात पसरला होता. लॉनच्या कडेला लावलेल्या चमेली, मोगरा आणि गुलाबाच्या फुलांच्या सुगंधाने लॉनचा तो भाग सुगंधित झाला होता. पपई आणि डाळिंबाची झाडे वाऱ्याने डोलत होती. तिला तिचे जुने घर आठवले. हो बाबा, तुमच्यासोबत घालवलेले क्षण त्या घरातच राहिले. काश तुम्ही असता तर बरं झालं असतं. ते आपलं घर असतं. ती स्वतःशी बोलत असल्यासारखी बडबडली. एक दीर्घ श्वास घेत ती मागे वळली आणि त्याच्याशी टक्कर झाली. तुम्ही कधी उठले? काही वेळापूर्वी. त्याचे मोहक हास्य त्याला आणखी स्मार्ट बनवत होते. ते कालसाठी आय एम सॉरी. मला काय झालं ते माहीत नाही. तुम्हाला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. मला खरोखरच माफ करा, ती बोलली आणि संकोचून मान खाली केली. ठीक आहे, तुला एका अटीवर माफ केले जाईल. ते काय? वेळ आल्यावर मी तुला सांगेन. फक्त लक्षात ठेव, तुला काहीही न विचारता माझे ऐकावे लागेल. ठीक आहे, ती मंद हसली. नाश्त्याचे टेबल भरले होते. टोस्ट, ऑमलेट, उकडलेले अंडे, फळे, ज्यूस, दूध आणि बरंच काही, पण चहा नव्हता. तिने ज्यूस घेतला होता. आई सारखं आभयला काही ना काही वाढत होती. थोड्या वेळाने बाबांनी सायलीकडे पाहिले. सायली, तुला आता हे काम करण्याची गरज नाही. तुला काही लागले तर त्यासाठी आम्ही इथे आहोत, बाबा म्हणाले. जणू काही ते हुकूम देत होते. आभयने सायलीकडे पाहिले. बाबा, काम करायचे की नाही हा सायलीचा निर्णय आहे आणि तुम्ही तिला तिचा निर्णय स्वतः घेऊ द्यावा. अभय असे बोलला तेव्हा सायलीने सुटकेचा निश्वास सोडला. हे चांगलं वाटतं का आपल्या घरची? ते काही बोलण्यापूर्वीच आईने त्यांना थांबवले. ती ऑफिसला गेली होती, पण तिचे कामावर अजिबात लक्ष नव्हते. तिला काय करावे ते अजिबात समजत नव्हते. संध्याकाळी ती निघाली तेव्हा अभय तिची वाट पाहत होता. ते घरी पोहोचले तेव्हा अभयला पाहून आईला आनंद झाला होता. मुलापासून वेगळं होणं आई वडिलांना आतून तोडतं, हे खरं आहे. अभयमुळे घराला पुन्हा एकदा घरपण आलं होतं. त्याच्यासाठी त्यांनी सायलीला घरात जागा दिली होती, पण ते तिला मनापासून स्वीकारू शकले नव्हते. तिच्यामुळे त्यांना अभय सोडून गेला होता हे ते विसरू शकले नव्हते. सुखराम, आज जेवण खरोखरच खूप छान झाले होते. बाबा जेवणानंतर रुमालाने हात पुसत म्हणाले. हो साहेब, पण आज जेवण मी नाही तर छोट्या मॅडमने बनवले होते. ते काहीच बोलले नाही आणि शांतपणे आत गेले. आज सायली घरी असल्याचा 5वा दिवस होता. विचारल्यावर कळले की तिने ऑफिस जाणे बंद केले आहे. या दिवसात ती घरीच राहून घरातील कामे करत होती. ती सर्व स्वयंपाक स्वतः करायची. घरकाम आणि लॉनची काळजी देखील ती स्वतःच घ्यायची. आईने तिला सांगितले होते की ती इथे प्रत्येक कामासाठी नोकर आहेत. मग तिने त्यांचे काम पाहिले होते. म्हणून ती हसली आणि म्हणाली, मला काहीतरी करायला आवडतं. रिकामं बसून वेळ जात नाही. तिच्यातले आणि अभयमधील अंतर कमी होऊ लागले होते. आता तिला आई आणि बाबांच्या प्रेमाची आस होती. कदाचित ती तिच्या बाबांना शोधत होती. आजही तिचे मन दुखत होते, कारण तिला जाणीव होती की त्यांच्या मृत्यूला कुठे ना कुठे ती जबाबदार होती.
ती बाबांची सर्व काही पाहत होती. त्यांचा नाश्ता, जेवण आणि कपडे. संध्याकाळी ते आणि अभय येण्यापूर्वीच तिला त्यांचा नाश्ता बनवायला खूप आवडायचे. बाबा तिचे कौतुक करत नव्हते. अभयशिवाय कुणीही कधी काही बोलले नाही, तरीही ती खुश व्हायची. आईला अभय आणि सायली एकत्र बाहेर जाणं आवडत नव्हते. ती नेहमीच त्यांच्यासमोर अभयपासून लांब राहायची. पण जेव्हा ते एकटे असायचे तेव्हा ती त्याला आता घाबरत नसे. आजही ते एकत्र एक जुना चित्रपट पाहत होते, ज्यामध्ये नायिकेवर बलात्कार झाल्याचे कळताच तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यांचा मृत्यू होतो. स्वतःवर नियंत्रण न ठेवता ते आपले अश्रू लपवत बाल्कनीत गेले. जेव्हा अभयने येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा तिला असे वाटले जणू तिच्या जखमांवरील टाके तुटले आहेत. ती त्याच्या छातीला चिटकून जोरजोरात रडत होती. असं का घडलं? बाबांच्या मृत्यूला कारण मी का ठरले? काश बाबा इथे असते तर बरं झालं असतं. मला त्यांची खूप आठवण येते. प्लीज त्यांना परत आणा. ती लहान मुलासारखी रडत होती. ते नेहमीच तुझ्यासोबत आहेत सायली. तुला असं रडताना पाहून त्यांना खूप त्रास होत असेल. तू त्यांचा धाडशी मुलगा होतीस. तुझ्यामुळे त्यांना काहीही झालं नाही. त्यांना या समाजात माणसांच्या रूपात राहणाऱ्या त्या जनावरांनी मारलं आहे. या अपराधीपणातून स्वतःला बाहेर काढ, नाहीतर त्यांना तुझ्यापेक्षा जास्त त्रास होईल. अभय तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला. थोडा वेळ रडल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ती अभयच्या मिठीत आहे. ती त्याच्यापासून वेगळी झाली. बरं वाटतंय? तिने तिच्या ओल्या पापण्या वर केल्या आणि नंतर खाली पाहिले. या विचित्र परिस्थितीमुळे ती लाजली. ठीक आहे यार, सगळेच अशा टप्प्यातून जातात. आता झोपायला चल. तो तिला आत घेऊन गेला. अभय, तुम्ही इतके चांगले का आहे? तुम्ही मला काही विचारत का नाही? तुम्ही मला इतका आदर सन्मान का देता? तुम्हाला माझ्या मनातलं कसं समजतं? हो, मी तुम्हाला कधीच का जाणून घेतले नाही? पण मी तुम्हाला कसं समजावून सांगू की मी तुमच्या लायक नाही आणि आई बाबा मला तुमची बायको म्हणून स्वीकारणार नाहीत? ती स्वतःशीच विचार करत झोपे गेली. आता तिला अभयच्या जवळ असणे खूप आवडायचं. तो असताना आता तिला तिच्या आई आणि बहिणींची काळजी नव्हती. तो दर दुसऱ्या दिवशी त्यांना जाऊन भेटायचा आणि आठवड्यातून एकदा तिला सोबत घेऊन जायचा. तिला त्याच्या प्रेमावर विश्वास बसला होता, पण ती त्याच्या प्रेमात पडली आहे हे कबूल करायला ती घाबरत होती. अभय आज तिला तिच्या आईला भेटून परत घेऊन जात होता. आज त्याने तिला एक सरप्राईज दिले होते. त्यांचे जुने घर. आज सगळे तिथे होते. तिला अजूनही बाबा तिथेच असल्याचा भास होत होता. ती खूप खुश दिसत होती. क्या बात है, आज खूप खुश आहेस, खूप सुंदर दिसतेस. तो तिच्याकडे पाहत बोलत बोलत दुसरेच बोलून गेला. तिने सी ग्रीन रंगाचा प्रिंटेड पटियाला सूट घातला होता आणि तिने तिच्या केसांची लांब वेणी घातलेली होती. तिचा चेहरा मेकअपशिवाय होता. फक्त ओठांवर लाल लिपस्टिक होती. काही विस्कटलेले केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. तिला पहिल्यांदा पाहिली त्यावेळेची आठवण त्याची पुन्हा ताजी झाली होती. मी सुंदर नाही आहे. ती तुमची पाहण्याची नजर तशी आहे. तिने पहिल्यांदाच हसत उत्तर दिले होते. जरा तू बदललेली दिसत आहेस. सगळं ठीक आहे ना? माझ्या प्रेमात तर पडली नाहीस ना? तो तिला चिडवू लागला. अभय, जरा झोपून. ती जोरात ओरडली. पण खूप उशीर झाला होता. गाडीला चुकवण्याचा प्रयत्न करत असतानाच ट्रकने गाडीला धडक मारली होती. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्या कपाळावर, हातावर आणि पायावर जागोजागी पट्टी बांधलेली होती. तिला कोणतेही फ्रॅक्चर नव्हते. अभय, माझे पती कुठे आहेत डॉक्टर? ती उठून हातातील ड्रीप काढून विचारते. तुम्ही झोपून राहा मॅडम. डॉक्टर, प्लीज मला सांगा माझे पती कुठे आहेत? अभय गंभीर जखमी होता. तो ICUमध्ये होता. डॉक्टरांनी सांगितले की तो धोक्याबाहेर आहे, पण त्याची शस्त्रक्रिया होणार होती. दार 2 तासांपासून बंद होते. आई आणि बाबांचे चेहरे फिके पडले होते. शेवटी त्यांचा एकुलता एक मुलगा रुग्णालयात होता. ती त्यांच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हती. तिने फक्त हात जोडून देवाला प्रार्थना केली आणि थोड्या वेळाने अभयला वॉर्डमध्ये शिफ्ट केले होते. ते दोघेही त्याच्या शेजारी बसले आणि ती त्यांच्या मागे उभी होती. अभयचा चेहरा पिवळा पडला होता. तो अजूनही ड्रीप घेत होता. औषधांसोबत ग्लुकोज त्याच्या शरीरात कमी अधिक प्रमाणात जात होते. त्याचे डोके, हात आणि पाय पट्टीने बांधलेले होते. तो अजून शुद्धीवर आला नव्हता आणि जेव्हा तो शुद्धीवर आला आणि त्याची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितले त्यामुळे आई, बाबा आणि ती स्वतः दुःखाच्या सागरात बुडाले होते. तुम्हा सर्वांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यासमोर तुम्हाला सामान्य राहावे लागेल. तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, पण त्याची शक्यता फक्त 5% आहे. त्याला त्याचे उर्वरित आयुष्य व्हीलचेअरवर घालावे लागू शकते. तुम्हाला त्याच्यासमोर खंबीर राहावे लागेल.
तो एका आठवड्यानंतर घरी आला होता. फक्त सायलीच नाही तर सर्वजण त्याची खूप काळजी घेत असत. त्याच्याभोवती ते नेहमीच हसत आनंदात असत. ती आणि आई एकत्र त्याचे जेवण बनवत असत. त्या आता बोलू लागल्या होत्या. सायलीच्या आई आणि बहिणी आल्या होत्या तेव्हा आई आणि बाबांनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले होते. अभयबद्दल ऐकून त्यांना धक्का बसला होता. आईचे तर अश्रू थांबत नव्हते. त्या रात्री ती त्याला औषध देत होती तेव्हा त्याने तिचा हात धरला आणि तिला त्यांच्या शेजारी बसवले. सायली, तू कायम माझ्यासोबत राहशील का? हा कसला प्रश्न आहे? अर्थातच, मी नेहमीच तुमच्यासोबत असेन, ती मंद हसत म्हणाली. तुला माहिती आहे मी कधीच ठीक होणार नाही. मग तू तुझं आयुष्य का उद्ध्वस्त करत आहेस? ऐक, चांगलं झालं आत्तापर्यंत आपले नाते नावापुरतेच आहे. तू दुसऱ्याशी लग्न कर. अभयने त्याचे बोलणं संपवलं. बस, अजून काही बोलायची गरज नाही. ती पूर्णपणे चिडली होती. सायली, मी ठीक आहे. माझ्यावर दया दाखवून तू स्वतःचं. मी तुम्हाला सांगितलं ना, आणखी काही बोलणार नाही तुम्ही. स्वतःला काय समजत आहे? या जगात दया दाखवायला तुम्ही एकटेच उरले आहे का? याचा अर्थ असा की तुम्ही दया दाखवून माझ्याशी लग्न केलंस? त्याच्या बोलण्याने ती खूप दुखावलेली गेली. तू चुकीच्या दिशेने जात आहेस सायली. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि म्हणूनच मी तुला माझ्या आयुष्यात आणले. तर प्रेम करण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच आहे का? मी तुमच्यावर किती प्रेम करते ते तुम्हाला कळत नाही का? मी तुम्हाला सांगायला हवं का की मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही? माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. जर या अपघातात माझ्यासोबत हे घडलं असतं तर तुम्ही मला सोडून गेला असता का? आणि या नावापुरत्या नात्याचा काय अर्थ? जर शारीरिक संबंधांना नातं म्हणतात तर चला आत्ताच हे नातं सुरू करूया. असे बोलत ती रडू लागली. अभयच्या डोळ्यात चमक आली होती. त्याचा चेहरा उजळला होता. त्याला माहीत होते की ती त्याच्यावर प्रेम करते, पण त्याला कल्पना नव्हती की ती या परिस्थितीत ते व्यक्त करेन. सॉरी यार. काय सॉरी? ती चिडली होती. सॉरी, कारण मी सध्या फिजिकल रिलेशन ठेवू शकत नाही. तो हसला. सायलीने त्याच्याकडे पाहिले आणि तो काय बोलत आहे ते तिला समजले. म्हणून तिला लाज वाटली आणि तिने दोन्ही हाताने तिचा चेहरा लपवला. अरे, आता काय झालं? आता तर मोठमोठ्या गोष्टी बोलत होतीस. वर्षानुवर्षे असलेले अंतर क्षणामध्ये कमी झाले होते. ते तर माहीत नाही तुम्ही काय बोलत होते, ती बोलली. तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता. आता तिला कळले होते की ती काय बोलली होती. अभय हसला आणि तिला मिठी मारली आणि तिनेही त्याला परत मिठी मारली. अभय, सायली, आम्हाला दोघांनाही माफ करा. आजपर्यंत आम्ही फक्त दिखाव्यात रमलो होतो. आम्ही कधीही तुमच्यासोबत बसलो नाही. आपल्या कुटुंबाचे सुख दुःख वाटून घेतले नाही. तुम्हा दोघांना पाहिल्यानंतरच मला प्रेम म्हणजे काय ते समजले. तू ज्याने सायलीसाठी आपले जग सोडले आणि सायली जिने तुला तुझ्या जगाशी जोडण्यासाठी स्वतःला झोकून दिले. तिचे कुटुंब तुझ्यासाठी वेगळे झाले नाही, म्हणून ती देखील तुझ्या प्रियजनांना स्वीकारण्यासाठी सर्व काही विसरली आणि आम्ही या दिखाव्याच्या जगात अडकलो. माझी मुलगी माझ्यामध्ये तिच्या वडिलांना शोधत राहिली आणि मी तिच्या चुका शोधत राहिलो. बाबांच्या शब्दातून त्यांच्या हृदयातील भावना प्रतिबिंबित झाल्या. आईची डोळेही अश्रूंनी भरले होते. लहानांना क्षमा करणे हे मोठ्यांचे काम आहे. ते त्यांची माफी मागत नाहीत. आज पुन्हा ती त्यांच्या पाया पडली आणि त्यांनीही तिला मिठीत घेत आशीर्वाद दिला. ती अभयच्या कपाटाची आवराआवर करत असताना बाजूला ठेवलेले कागद तिच्या धक्क्याने खाली पडले. प्रसिद्ध गिरणी मालक सीताराम मनचंदा यांचा मुलगा रजत मनचंदा यांचा मृतदेह 10 दिवसांनी नाल्यात सापडला. त्याला क्रूरपणे मारहाण करून ठार मारण्यात आले. इन्स्पेक्टर राजू मिश्रा यांचे रस्ता अपघातात निधन. तिच्या डोळ्यात लालसरपणा आणि अश्रूंसह एक शांतता दिसत होती. आज डोळे ओले होते, पण ते आनंदाचे अश्रू होते. वर्तमानपत्रात लिहिलेली तारीख त्यांच्या लग्नाच्या आधीची होती, जेव्हा तो 19 दिवस घरी आला नव्हता. तिच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील आठवणी तरळत होत्या. त्या दिवशी ती कॉलेजमधून नुकतीच निघाली होती आणि नेहमीप्रमाणे स्टँडच्या दिशेने चालत असताना तिला एका व्हॅनमध्ये ओढण्यात आले होते. ती ओरडण्याआधीच तिच्या नाकावर रुमाल ठेवण्यात आला, ज्याच्या वासाने ती जवळजवळ बेशुद्ध पडली होती. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती एका जुन्या उजाड खोलीत होती. तिचे हातपाय बांधलेले होते. तिचे तोंड टेपने बंद केलेले होते. रजत मनचंदा तिच्यासमोर खुर्चीवर बसून दारू पित होता आणि मग तिच्या मैत्रिणीला वाचवण्यासाठी तिने थप्पड मारल्याबद्दल तिच्यावर सतत 3 दिवस बलात्कार करून तिचा छळ करून तिला शिक्षा दिली होती. हे 3 दिवस ती बिना कपड्यांची
एका घाणेरड्या ब्लँकेटमध्ये गुंडाळलेली नग्न अवस्थेत पडलेली होती आणि त्याच अवस्थेत चौथ्या दिवशी पहाटे 4 वाजता तिला तिच्या दाराशी टाकण्यात आले. तिच्या शरीरापेक्षा तिच्या आत्म्याला जास्त जखमा झाल्या होत्या. ती 2 दिवस बेशुद्ध होती आणि जेव्हा इन्स्पेक्टरने तिला केसबद्दल चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावले तेव्हा तो पण तिच्यासोबत. बस, तिने केस मागे घेतली होती. त्या क्षणाची असहाय्यता, अपमान, लाज आणि दुःख तिच्यामध्ये एवढे भरले होते की ती एक जिवंत प्रेत बनली होती. तुम्ही मला कधीच सांगितलं नाही. ती त्याच्या शेजारी लॉनवर त्या वर्तमानपत्राची कटिंग हातात घेऊन उभी होती. तिच्या डोळ्यात अजूनही पाणी होते. आज मला समजले की आईला तुमच्यासारखा मुलगा का हवा होता. ते सगळं संपलं आहे सायली. प्लीज पुन्हा कधी रडू नकोस. पण या इन्स्पेक्टरने मला त्रास दिला हे तुम्हाला कसे माहीत? मला सगळं माहीत आहे आणि आता हा अध्याय संपला आहे तर आता बस, तो कठोरपणे बोलला. अभय बेटा, आम्ही तुम्हा दोघांसाठी रिसेप्शन पार्टीचा प्लॅन करत आहोत. आई खूप आनंदी होती. पण आई या परिस्थितीत? अभय म्हणाला आणि त्या त्यांच्या जागेवरून उभ्या राहिल्या आणि त्याचे कान धरून त्याला व्हीलचेअरवरून उभे केले. तुला आम्हा सर्वांना मूर्ख बनवण्यात आणि त्रास देण्यात खूप मजा येत आहे ना? त्यांनी त्याला प्रेमाने एक थप्पड मारली. सायलीचे डोळे विस्पारले. मग म्हणजे तुम्ही एकदम ठीक आहे? आम्हाला? ओ हो. तिने त्याच्याकडे रागाने पाहिले. सॉरी, तो कान धरत म्हणाला. आता यार, सगळं ठीक करण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पण तुला कसं कळलं आई? डॉक्टरांशी फोनवर झालेलं तुझं बोलणं ऐकल्यानंतर. आणि उद्या तुमचं रिसेप्शन आहे आणि सर्वांना आमंत्रित केले आहे. आणि आता तुझी शिक्षा म्हणजे सायली उद्यापर्यंत माझ्यासोबत राहील. ती हसली. पार्टीत ती हलक्या ऑरेंज आणि गोल्डन रंगाच्या कॉम्बिनेशनच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. आईने तिला ब्युटिशियनला बोलून तयार केले होते. नेव्ही ब्लू सूट घातलेला अभय हिरोपेक्षा कमी दिसत नव्हता. दोघांचा जोडा खूप छान दिसत होता. आज आईचे डोळे आनंदाश्रूने भरले होते. त्यांच्या मुलीचे घर आज मोठ्यांच्या आशीर्वादाने खरोखरच स्थिरावले होते. आज रात्री त्यांची खोली सजवली होती. आई तिला त्यांच्या खोलीत सोडून खाली आली होती. जेव्हा अभय तिच्या शेजारी बसला तेव्हा तिचे हृदय धडधडत होते. दोघांची नजर एकमेकांना भिडली. अभयने तिच्याकडे पाहिले आणि तिचे केस सोडण्यासाठी हात पुढे केला. डार्क ब्राऊन रेशमी केस तिच्या पाठीवरून शावरसारखे खाली आले. ती आणखीनच सुंदर दिसत होती. तो तिच्या जवळ आला, इतका की तिला त्याचा उबदार श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागला. लाजण्याने इंद्रधनुषी रंग तिच्या चेहऱ्यावर आला. त्याने ती आणखी उजळली होती. पुढच्या क्षणी अभयचे ओठ तिच्या ओठांवर पडले. प्रेमाची एक नवीन कथा उलगडत होती आणि खोलीत एक हळू सूर भरून गेला होता. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.